महत्वाची बातमी आपण बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत। काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, कारण जमीन घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून पहिल्यांदाच त्यांच्या नावाचा उल्लेख केला गेल्याचं समजतंय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईडीनं प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांच्या समवेत त्यांच्या नावाचा उल्लेख केलाय। सीसी थंपी आणि सुमित चड्ढा यांच्या विरोधातल्या चार्जशीटमध्ये हा उल्लेख करण्यात आलाय, मात्र त्यांना या प्रकरणी आरोपी करण्यात आलेलं नाही। रॉबर्ट वड्रा आणि थंपी यांच्या सोबतच प्रियंका गांधींनीही फरीदाबादमध्ये जमीन खरेदी केलेली होती। रॉबर्ट वड्रा यांचे निकटवर्तीय संजय भंडारी यांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराचा तपास सध्या ईडी करतेय आणि या तपासामधूनच ही माहिती समोर आलेली आहे। मात्र या प्रकरणी प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वड्रा अजून तरी आरोपी नाहीत असं ईडीनं स्पष्ट केलंय। जमीन घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून पहिल्यांदाच प्रियंका गांधी यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, ईडीच्या दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये कुठेतरी आपल्याला माहिती आहे की इतर अनेकांची नावं आहेत, मात्र प्रियंका गांधींचं देखील नाव आहे, आरोपी म्हणून नाही पण त्यांचं नाव या चार्जशीटमध्ये आहे। काय नेमकं प्रशांत यात सांगता येईल? बरोबर, ज्या पद्धतीनं आज प्रियंका गांधीच्या संदर्भात एक माहिती पुढे आली आहे। ईडीने चार्जशीटमध्ये प्रियंका गांधी वाड्राचा उल्लेख करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये सीसी थंपी आणि सुमित चड्डा या दोघांच्या विरोधामध्ये जे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे त्यामध्ये प्रियंका गांधीच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे। यामध्ये जी चौकशी करण्यात आली त्या चौकशीच्या माध्यमातून माहिती पुढे आली की रॉबर्ट वड्रा आणि थंपी यांच्याशिवाय प्रियंका गांधी यांनी देखील फरीदाबादमध्ये जे दिल्लीपाशी असलेलं जे शहर आहे तिथे जमीन खरेदी केली होती आणि त्यानंतर संजय भंडारीच्या जवळपास आजचा जवळपासचा व्यक्ती आहे हा थंपी आणि वाड्रा दोघांमध्ये पैशाची लेनदेन झाल्याची माहिती पुढे आलेली आहे। त्यामुळे आता या संदर्भात ही जी ईडीने आरोपपत्रावर त्यांचा उल्लेख केला आहे त्यानंतर आता ईडी या संदर्भात पुढे काय पाऊल टाकतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। यामध्ये जर बघितलं तर थंपी आणि वाड्रामध्ये जे फायनान्शियल कनेक्शन आहे किंवा पैशाची लेनदेनचे प्रकार आहे त्यामध्ये प्रियंका गांधीचं नाव आल्याने या संदर्भात आता ईडी पुढचं पाऊल टाकून कशा पद्धतीनं या संदर्भात कारवाई करतं हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। बरं प्रशांत, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल।